तुम्हाला विनासायास विना अडथळा सुखकर प्रवास करायचा असेल तर ते महाराष्ट्रात शक्य नाही। आपल्याच राज्यात आपल्यावर इतरांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे का? तर याचं उत्तर होय असंच येईल। हे मी का सांगतोय? असं काय घडलं की ज्यामुळे ही परिस्थिती आपल्याच मराठी माणसांवर आली आहे? अशा दोन घटनांनी महाराष्ट्रातील जनता संताप व्यक्त करत आहे। हे सगळं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि story.marathi या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आज महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांचा सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे प्रवास होय। घराबाहेर पडल्यावर आपण आपल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचू का की व्यवस्थेच्या बोजविरात अडकून पडू याची आता खात्रीच उरलेली नाही। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर घडलेली एक धक्कादायक घटना। हातात रेल्वेचं कन्फर्म तिकीट, सीट सुद्धा आरक्षित, पैसेही भरलेले, पण तरीही एका मराठी प्रवाशाला गाडीत चढू दिले जात नाही। कारण काय? तर डब्यांमध्ये अवैध आणि परप्रांतीय प्रवाशांची प्रचंड गर्दी। दरवाजातच इतकी माणसं उभी की तिकीटधारक प्रवासी आत शिरूच शकला नाही। याबाबत त्या व्यक्तीनं रेल्वे पोलिसांकडे मदत मागितली, पण उत्तर काय मिळालं असेल? तर आम्ही काही करू शकत नाही। मग प्रश्न निर्माण होतो की तिकीट काढूनही जर प्रवास करता येत नसेल तर रेल्वेच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्याचं काय? ही फक्त एका प्रवाशाची व्यथा नाही, तर कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो मराठी कुटुंबांची वेदना आहे। आणि दुसरी घटना डोंबिवलीतील। रात्री पत्नी आणि 1.5 वर्षांच्या लेकीसोबत एक बाप रिक्षासाठी ताटकळत उभा आहे। 10 नाही, 20 नाही, पण तब्बल 100 रिक्षांना हात दाखवला, पण एकाही रिक्षा चालकानं गाडी थांबवली नाही। लेकीला कडेवर घेऊन तो बाप पाऊण तास रस्त्यावर तसाच उभा होता। रिक्षा चालकाची मुजोरी इतकी वाढली आहे की प्रवासी आता ग्राहक नसून जणू तो याचक बनलाय। रत्नागिरी असो किंवा डोंबिवली, सामान्य नागरिकच का नेहमी भरडला जातोय? कर भरायचा आपण, तिकीट काढायचं आपण, भाडं द्यायचं आपण आणि अपमानही सहन करायचा आपणच। मग प्रशासन नेमकं करतंय तरी काय? परिवहन व्यवस्था ही नागरिकांची सोय असते, पण आज तीच व्यवस्था नागरिकांच्या संतापाचं कारण बनली आहे। या दोन्ही घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा। भेटू पुढच्या व्हिडिओत नव्या विषयासह। धन्यवाद। जय महाराष्ट्र।